रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज बिहारमध्ये नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश झाला आहे। नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनलेत। मंचावर पीएम मोदींशिवाय अमित शहा, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते। नव्या सरकारमध्ये कॅबिनेटबद्दल जी सहमती झाली त्यानुसार भाजपकडे स्पीकरशिवाय 17 मंत्रिपद असतील। जेडीयूच्या कोट्यातून 15 मंत्री आहेत। चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी यांचे 2 तर जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पार्टीचा प्रत्येकी 1 आमदार मंत्री बनेल। नितीशशिवाय सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अधिकाराबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टता दिली आहे। 5 सदस्यीय संविधान पीठाने सर्वसंमतीने सांगितलं की राज्य विधानसभांमधून पारित झालेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ सीमा लागू केली जाऊ शकत नाही। न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनी विधेयके अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू नयेत। जरी वेळ निश्चित नसली तरी कोणत्याही कारणाशिवाय दीर्घकाळ विलंब झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकते आणि आवश्यक असल्यास मर्यादित निर्देश जारी करू शकते। राष्ट्रपतींच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो। न्यायालयाचा उद्देश केवळ विलंब टाळणे आहे, पूर्णपणे मंजुरी करण्यास भाग पाडणे नाही। हा संपूर्ण खटला तामिळनाडूचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वादामुळे उभा राहिला होता, जिथे राज्यपालांनी राज्य सरकारची विधेयके रोखून ठेवली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केली असल्याचं बोललं जातंय। यावर विरोधकांकडून यावर जोरदार हल्ला होत असून उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटावर टीका केली आहे। मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, मी कार्यक्रमाची साईज बघत नाही, कामाची साईज बघतो। आयुष्यात चांगलं शिक्षण आणि शिक्षक मिळाले नाही तर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे। ड्युटी म्हणजे मशाल आणि ड्युटा म्हणजे असं जे काही ड्युटे निघाले त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही। ही मराठी भाषेची गमत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेलं होतं। ही लाचारी का आणि कशामुळे? जर त्यांना या वयात योग्य शिक्षण मिळालं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे। पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय। आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेले आहे। आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का? तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुकीचा नवा ट्रेंड दिसून येतोय। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत 17 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले। त्यानंतर प्राजक्त पाटील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडले गेले। दोंडाई नगर परिषदेत भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर 7 नगरसेवकही बिनविरोध विजयी झाले। यासोबत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ बिनविरोध निवडून आले आहेत। या निवडणुकीत आमदार रवी राणांनीही पुढाकार घेतला आणि निवडणुकीनंतर त्यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याचंही समोर आलंय। सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार। हे तुमचं प्रेमच आहे ज्याच्यामुळे आपण इतकं वरच्या लेवलला गेलो आहेत आणि सर्वांचं मनापासून खूप खूप आभार। आज मी स्वर्गीय माझे आजी सासरे लोकनेते पाटील आणि माझे आजोबा कैलास आणि आपले मार्गदर्शक सासरे दादासाहेब, माझे मोठे दीर भाऊसाहेब आणि माझे हस्बंड अजिंक्य राणा पाटील यांना सगळ्यांना खूप धन्यवाद करते। आणि उद्धव
ठाकरेंच्या शिवसेनाने राहता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगरसेवक सागर लुटे आणि नगरसेविका उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। या निर्णयामुळे राहता शिर्डी परिसरातील शिवसैनिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय। नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, तर सागर लुटे आणि उज्ज्वला होले नगरसेवक पदासाठी इच्छुक होते, परंतु त्यांनी महाविकास आघाडीत सामील न होता स्वतःचा एबी फॉर्म भरल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली। पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी या फॉर्मवर चोरल्याचा आरोपही केला आहे। भरत पत्रकार परिषदेत निष्ठावान शिवसैनिक अश्रुअनावर झाले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप करत आपले रोष व्यक्त केला आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। आंदेकर गँगच्या गोळीबारानंतर कोथरूडमधील निलेश घायवळ टोळीच्या मारहाणीच्या घटनांनी पुण्यात तणाव निर्माण केलाय। अलीकडे एका हॉटेलमधील व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओज शस्त्रधाक दाखवत लूट झाल्याचं उघडकीस आलंय। आमदार रोहित पवार यांनी या घटनांवर संताप व्यक्त करत पुण्यातील गुंडगिरी आणि लँड माफियांच्या प्रकरणासंदर्भात पहिल्यांदाच पार्थ पवार यांना लक्ष्य केलं। याआधी मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला अत्यल्प किमतीत देण्यात आल्याचं प्रकरणही उघडकीस आलं होतं, ज्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती। रोहित पवार म्हणाले की रात्रंदिवस पुण्यात कोयता गँगची दहशत आहे आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना या प्रकाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे। पुणे मानगाव मार्गावरील तामिनी घाटात अपघात अवघड वळणावर चालकाचा नियंत्रण सुटल्याने थार गाडी अंदाजे 500 फूट दरीत खाली पडली। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे। बचाव कार्य सुरू असून आणखी प्रवाशांचा शोध ड्रोनच्या माध्यमातून घेतला जातोय। बचाव पथक घटनास्थळी दाखल झाला आहे। आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये, परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो आहोत, त्यामधनं खाली एक 400 ते 500 फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे। त्यातनं आता 4 जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत। सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे। मुलुंड येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागल्यावरून वाद झाला। या वादातून 4 ते 5 जणांनी अर्णव खैरेला बेदम मारहाण केली। या मारहाणीनंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सदर घटनेबाबत अर्णव खैरेचे वडील जितेंद्र खैरे यांनी माहिती दिली। माझा मुलगा अर्णव खैरे कॉलेजला जात असताना काही प्रवाशाने अर्णवच्या कानाखाली मारलं। तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायची लाज वाटते का? ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णवला मारहाण करून धमकावलं देखील, असं जितेंद्र खैरे यांनी सांगितलं। तसेच माझा मुलगा तर गेला, मात्र असे प्रकार पुढे घडू नयेत, भाषेवरून वाद होऊ नयेत, असं जितेंद्र खैरे यांनी म्हटलं आहे। भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता, त्याच्यावर ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना, जर धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की भाई थोड़ा आप मेरे पे प्रेशर आ रहा है, थोड़ा आप आगे धक्का दो। तर त्याने बाजूची लोक होती ना, त्याने त्याला कानाखाली वगैरे मारलं आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का? तो म्हणतो अरे मी मराठीच आहे। तो म्हणतो नाही मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का? त्याला मारहाण केली। सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं। कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचा 45वा वर्धापन दिन दादरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी भीमराव आंबेडकर आणि माजी न्यायाधीश CL थूल यांनी केलं। तसेच उत्तमराव खोब्रागडे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी राज्य परिवहन मंडळात कार्यरत असताना कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलताना आपले अनुभव सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते। कास्ट्राईब राष्ट्रीय परिवहन मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत त्या संघटनेचा आज वर्धापन दिन आहे 45 आणि त्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी भीमरावजी आंबेडकर। सर काय सांगाल तुम्ही, आज या वर्धापन दिनी तुम्ही उपस्थित आहात, कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या अजूनही सुटलेल्या नाहीयेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज कास्ट्राईब कर्मचारी युनियनचा 45वा वर्धापन दिन आणि ह्या वर्धापन दिनाला त्यांना संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे। अनेक वर्षापासूनची ही संघटना आहे, 45 वर्ष ही संघटना चालते
हेच खरं म्हणजे गौरवान्वित आहे असं मी समजतो. अनेक प्रश्न आज त्यांचे प्रलंबित आहेत. एक म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जो वेतन मिळतं ते वेतन ह्या एसटी कामगारांना मिळत नाही, हा यांची मेजर मागणी आहे. त्याचबरोबर ह्यांची मागणी आहे की ह्यांना रिटायरमेंटच्या नंतर जे पेन्शन मिळायला पाहिजे ते पेन्शन स्कीम देखील लागू करा, ही दुसरी त्यांची मागणी आहे. तिसरी मागणी ह्यांची अशी आहे की जे एसटीचे आगर आहेत, डेपोज आहेत, ते डेपोज आता प्राईम ठिकाणी, शहराच्या ठिकाणी आलेले आहेत आणि ती प्राईम जमीन विकण्याचा ह्या सरकारचा डाव. या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी ह्या वर्धापनाच्या दिवशी ह्या सगळ्याची चर्चा झाली. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे नागपूरला होईल तिथे त्यांचा मोर्चा वगैरे निघेल आणि लोकांना चेतावणी देण्यात येईल की हे प्रश्न प्रलंबित आहे. जेव्हा जेव्हा सरकार स्थापन होतात नव्याने या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा वेतनाचा मुद्दा निघतो. आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला वेतन देऊ, पण असं होत नाही. या सगळ्या गोष्टीचा प्रायव्हेटायझेशनला यांचा विरोध आहे. एसटीचं प्रायव्हेटायझेशन करून नका, कॉन्ट्रॅक्ट बेसिसला यांचा विरोध आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आज वर्धापनाच्या दिवशी ह्या सगळ्या चर्चा झाल्या. ही एक आपल्या या राज्याकरता अत्यंत महत्त्वाची अशी एक संस्था आहे. त्या ठिकाणी बहुतेक आपले खूप मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय लोक आहेत आणि ही कास्टाईप संघटना मागील 45 वर्षापासून तोडण्याचा खूप प्रयत्न केला. अलग अलग प्रकारचे त्याचे दलाल पाठवले, आपसामध्ये काही भांडणं निर्माण केले, असं करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु खरोखरच मी या कास्टाईप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं, विशेषतः धम्मपाल आपले टाकसाळ साहेब असो की आपलं सुनील निर्गुणे असो, याचं मी ते काम जवळून पाहिलं. ह्या लोकांनी संघटना वाचवली आहे आणि संघटन बांधून ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व आरक्षणांनी जे काही प्रभावित लोक आहेत, महत्वाचे आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाने जे प्रभावित लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन यांनी संघटन बांधलेलं आहे. टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत होता, पण आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही याबाबत संभ्रम आहे. शुभमन गिल बाबतचे अपडेट 21 नोव्हेंबरला दिले जाणार आहेत. त्यामुळे ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आता ऋषभ पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. वनडे मालिकेची धुरा ऋषभ पंतकडे येण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.